अमरावतीचे आयुक्त अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वाखाली शहरात अवैध धंद्यांविरुद्ध मोठी कारवाई सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचने रामपुरी कॅम्पमध्ये राजेश केशवानी यांच्या घरावर छापा टाकून सुमारे 10.5 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला। आरोपी केशवानी याला अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि कोर्टात हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। कसून चौकशी दरम्यान केशवानी याने इतर गुटखा व्यापाऱ्यांची नावे उघड केली। या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्वरित वलगाव येथे छापा मारला आणि सुमारे 12.5 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला। सिटी न्यूजशी बोलताना पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी स्पष्ट केले की शहरात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत। सर, आपण पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली आणि अमरावती शहरात गुन्हेगारी क्षेत्रात आपण धडक कारवाईला सुरुवात केलेली आहे। तर पहिलीच घटना आहे की गुटखा व्यावसायिकाला न्यायालयीन कोठडी म्हणजे पोलीस कोठडी मिळालेली आहेत। पुढील आपण या धडक कारवाईमध्ये आता कोणकोण कारवाई सुरू आहे? नाही, आम्हाला जशी जशी माहिती मिळते की ह्या शहरामध्ये गुटखा किंवा ड्रग्स वगैरे या संदर्भात जशी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली त्या पद्धतीने आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि याच्या पुढे देखील जर असे काही प्रकार शहरामध्ये जर चालू असतील तर ते अजिबात ते खपवून घेतले जाणार। एका व्यावसायिकाला ताब्यात घेतला आणि दुसरी कारवाई करण्यात आली आहे, तिथून सुद्धा लाखोचा गुटखा जप्त केलेला आहे। अमरावती शहरात आणखी सुद्धा या ठिकाणी धाडी पडणार का? आणखी ही मोहीम सतत कायम सुरू राहणार? ही मोहीम सतत सुरूच राहणार आहे आणि जशी इन्फॉर्मेशन मिळेल, आता आरोपी अटक केल्यानंतर त्याच्या इंट्रॉगेशनमध्ये आम्हाला जी माहिती मिळाली आणि त्या इंट्रॉगेशनमधल्या माहितीवरून परत दुसरी एक चांगली मोठी कारवाई झालेली आहे आणि अशाच पद्धतीने जी यांची जी साखळी आहे ती साखळी कुठपर्यंत आहे, आम्ही शक्य तिथपर्यंत आम्ही तिथपर्यंत जाणार। त्यांनी सांगितले की गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आणि पकडलेल्या आरोपीकडून मिळालेल्या माहितीनंतर दुसरे मोठे यश मिळाले। आयुक्त यांनी हे देखील सांगितले की गुटखा तस्करीच्या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्याचे प्रयत्न सुरू राहतील आणि अशा प्रकारची निरंतर कारवाई पुढेही सुरू राहील।